तर काल 4 वाजता लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 20व्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झाली आणि एकच गोंधळ उडाला। कारण बऱ्याच लाडक्या बहिणींच्या खात्यावर काल पैशाचं वितरण झालं जरी असलं तरी सुद्धा अर्ध्यापेक्षा जास्त महिलांना हप्त्याचं वाटप झालेलं नाही। त्यामुळे लाडक्या बहिणी गोंधळून गेलेल्या आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले नाहीत त्या लाडक्या बहिणी कमेंट मध्ये एकच कमेंट विचारत आहेत की आम्हाला पैसे येणार की नाही, आम्ही अपात्र झालो आहोत काय। तर लाडक्या बहिणींनो, तुम्ही बिलकुल काळजी करायची नाही। तुम्हाला हप्ता कधी येणार आणि तुम्ही पात्र आहात की अपात्र या संदर्भातली माहिती समोरच्या 30 सेकंदात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहितीचे व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात पाहायला मिळत असतात। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, सर्वात महत्त्वाचा आणि मोठा मुद्दा म्हणजे 24 मार्चला हप्ते वितरणासंदर्भातला GR प्रसिद्ध करण्यात आला। त्यानंतर राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी घोषणा केली। त्या घोषणेदरम्यान लाडक्या बहिणींसाठी सूचना सुद्धा दिलेली होती की आजपासून वितरणाला सुरुवात होईल आणि पुढचे 2 ते 3 दिवस हप्त्याचं वितरण हे सुरू राहणार आहे। त्यामुळे काल जे वितरण झालं ते अगदी थोड्या प्रमाणात लाडक्या बहिणींच्या खात्यावरच पैशाचं वितरण झालं आणि ज्या उरलेल्या महिला असतील त्यांच्या खात्यावर आज संध्याकाळच्या 6च्या टप्प्यात सुद्धा, आज सकाळी वितरण झालेलं नाही, दुपारी सुद्धा वितरण झालेलं नाही, आज रविवार जरी असला तरी सुद्धा आज 6 वाजताच्या नंतर 9 वाजेपर्यंत वितरण हे होऊ शकतं आणि उरलेल्या ज्या लाडक्या बहिणी असेल त्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर वितरण हे होणार आहे। आणि आज जर वितरण झालं नाही तर ज्याप्रमाणे लाडक्या बहिणींना सूचना झाल्या होत्या की 2 ते 3 दिवस वितरण हे सुरू राहील, तर उद्याचा 3रा दिवस असणार आहे सोमवारला। शनिवारला सुरुवात झाली आणि सोमवार हे 3रा दिवस असणार आहे। त्यामुळे उद्या लाडक्या बहिणींच्या खात्यावर 100% पैसे येणार आहेत। त्यामुळे तुम्ही जर पात्र असाल तर बिलकुल चिंता करू नका, कारण बऱ्याच लाडक्या बहिणी सध्या चिंतेत आहेत। त्यांना असं वाटत आहे की आपण लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालो की काय। तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, पैसे हे यापूर्वी टप्प्याटप्प्याने येत असत। मागच्या 2 हप्त्यातच फक्त एका दिवशी पैसे आले, या अगोदर वितरणाला 4 ते 5 दिवस लागत होते। त्याचप्रमाणे यावेळेस सुद्धा आता 3 दिवस लागणार असल्याची सूचना राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, आज किंवा उद्या तुमच्या खात्यावर या पैशाचं वितरण होणार आहे। आणि कोण महिला यासाठी पात्र असतील तर पाहून घ्या लाडक्या बहिणींनो, तुम्हाला जर जानेवारीचा हप्ता मिळाला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करायची गरज नाही। तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा आज किंवा उद्यापर्यंत 100% तुमच्या खात्यावर जमा होणार आहे। त्याचसोबत तुम्ही जर KYC दुरुस्ती केली असेल तरी सुद्धा तुम्हाला फेब्रुवारीचा हप्ता हा 100% येणार आहे। कारण आपण जो GR आला होता त्या GR मध्ये जर तुम्ही पाहिलं असेल तर मागच्या वेळेस पेक्षा निधीमध्ये वाढ करण्यात आलेली आहे। आणि ही निधीमध्ये वाढ कुणासाठी आहे तर ज्या लाडक्या बहिणींनी KYC दुरुस्ती केली असेल आणि त्या लाडक्या बहिणींची वाढ झाली असेल तर नक्कीच त्या निधीमध्ये वाढ होणार होती आणि निधीमध्ये वाढ करून आलेली आहे। आणि नक्कीच ज्या महिलांनी KYC दुरुस्ती केली असेल अशा लाडक्या बहिणींना सुद्धा फेब्रुवारीचा हप्ता मिळणार आहे। पण ज्या लाडक्या बहिणींनी KYC केलीच नव्हती अशा लाडक्या बहिणींसाठी सध्या तरी कसलंही ऑप्शन उपलब्ध नाही आणि त्यांना तरी सध्या पैसे मिळणार नाही। पण ज्या लाडक्या बहिणींनी KYC व्यवस्थित केली असेल, आतापर्यंतचा लाभ तुम्हाला बरोबर मिळाला असेल तर तुम्ही बिलकुल चिंता करू नका। उद्या संध्याकाळपर्यंत ज्याप्रमाणे 3 दिवस सांगितले होते तर उद्याचा 3रा दिवस असणार आहे। उद्या संध्याकाळपर्यंत शक्यतोवर आजच वितरण होईल अशी माहिती समोर येत आहे। पण आज जर रविवार असल्या कारणाने वितरण झालं नाही तर उद्या 100% संध्याकाळपर्यंत तुमच्या खात्यावर फेब्रुवारीच्या हप्त्याचं वितरण हे होणार आहे। बिलकुल तुम्ही चिंता करू नका। आणि आज जरी वितरणा संदर्भात काही माहिती आली किंवा वितरणाला सुरुवात झाली किंवा आज हो किंवा उद्या हो, जशी वितरणाला सुरुवात होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर नेहमीप्रमाणे व्हिडिओ पाहायला मिळेल। या अगोदर सुद्धा सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर वितरणा संदर्भातला व्हिडिओ पाहायला मिळाला होता। या समोर सुद्धा सर्वप्रथम ज्या मेन गोष्टी असतात ते तुम्हाला अगदी मोजक्या शब्दात मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतो। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवर अपडेट राहा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये महत्त्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।